जळगाव जिल्ह्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेसाठी सुरुवात होत आहे। 171 जागांसाठी 1200हून अधिक उमेदवारांचे अर्ज आले असून यामध्ये 118 पुरुष तर 53 महिला वर्गांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे। मानवी चुका टाळण्यासाठी संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही डिजिटल टेक्नॉलॉजीने होणार असून संपूर्ण पोलीस भरती प्रक्रियेतील मैदान हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कव्हर केले जात आहे। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजल्यापासून या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदान येथे ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। सर, काय सांगाल, परवापासून जळगाव जिल्ह्यात पोलीस भरती होती आहे, किती पदांची भरती आहे आणि कसा बंदोबस्त असणार? आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 171 जागासाठी पोलीस भरती घेण्यात येणार आहे आणि ती जे प्रोसिजर आहे 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडं 12,000 ऍप्लिकेशन्स आलेले आहे आणि पहिला दिवस आम्ही 500 लोक, नंतर दुसरा दिवस 1000 आणि त्याच्यानंतर सर्व 1500 लोकांना आम्ही बोलवण्यात आलं। सर्व मिळून 9 दिवसामध्ये आमचं पूर्ण ग्राउंडचं प्रोसिजर आहे 9 दिवसामध्ये आम्ही संपवणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही हाईट, चेस्ट ही आणि त्याच्यानंतर 100 मीटर 400 मीटर ही सर्व व्यवस्था आमच्या ग्राउंडवरती तयारी आहे आणि सर्व लोकांना आमचा जे स्टाफ आहे त्यांना आज सायंकाळी बोलवलेलं आहे। आज सायंकाळी आमचं डिब्रीफिंग आहे। नियमांमध्ये काही नवीन नियम आलेत का? काही नवीन नियम लागू झाले आधीच्याच नियमानुसारच राहील, बट कोणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधी करणार नाही। त्यांचे जे काही ऍडमिट कार्ड राहील आणि त्याचे बायोमेट्रिक्स राहणार आहे, आधार, ही जे गोष्टी आम्ही बघून त्यांना आता ऍडमिशन देणार आहे आणि सर्व म्हणजे पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर म्हणजे ओव्हरऑल त्यांचं ग्राउंड आणि रिटर्न दोन्हीमध्ये क्लिअरन्स झाल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल। पारदर्शक व्हावी यासाठी आपल्याकडून एक निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यांचे पाल्य असतील भरतीचे त्या कर्मचाऱ्यांची आपण या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे। ती वरून आदेश बी आहे आणि दरवेळी आम्ही फॉलो करतायत। जरी कोणाचा रिलेटिव्ह किंवा नातेवाईक किंवा त्यांचं स्वतःच मुलं इथं भरतीसाठी जर अपिअर होत असेल त्याला आम्ही बंदोबस्तामध्ये घेत नाही आणि त्यांच्याकडनं सर्वांकडे आम्ही सर्टिफिकेट घेण्यात येत आहेत। जे कोणाला बंदोबस्तामध्ये लावलेलं आहे, आमचं कोणताही नातेवाईक किंवा मित्र परिवाराचं कोणी नाही आहे अशा सर्टिफिकेट देखील आम्ही सर्व बंदोबस्तामध्ये लागणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडनं आम्ही सर्टिफिकेट घेत आहेत आणि बंदोबस्तामध्ये असताना म्हणजे मोबाईल फोन खास करून आम्ही अलाव करत नाही आणि देखील बाहेर देखील म्हणजे जे उमेदवारांना आम्ही पोस्टर देखील लावलेलं आहे। याच्यापूर्वी देखील आवाहन केलं, कोणी मदत करेल अशा कोणी चुकीचे आव्हान देत असतील कोणी विश्वास करू नये आणि असं जर कोणी चुकीचे आश्वासन आपल्याला देत असतील, आपल्या समोर आला, आम्हाला तुम्ही माहिती देता येईल, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकेल। लेखी परीक्षेचं नेमकं कसं असणार आहे? लेखी परीक्षा कधी घ्यायचं त्याचं अजूनपर्यंत डिसाईड नाही झालं। जे डिसिजन आहे राज्य स्तरावर घेण्यात येतील। म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही आमच्या 171 जागा आहे म्हणजे 1:10 म्हणजे अंदाजे 1700 लोकांचा लेखी परीक्षा आम्हाला घ्यावा लागेल। सर, आज आपण ग्राउंडची पाहणी केली, नेमक्या काय सूचना दिल्या आपण? ते ग्राउंड मध्ये जे फॅसिलिटीज असतात म्हणजे ग्राउंड पूर्ण क्लिअर आहे का, म्हणजे ग्राउंड पूर्ण तयारी झालं का, जे काही फॅसिलिटीज लागते शामियाना असतील किंवा 400 मीटरचं पूर्ण ग्राउंड असतील तिथं सर्व ग्राउंड चांगल्या पद्धतीने तयार झालं का, गोल ऑफ एक्सचं मार्किंग झालंय का, हाईट चेस्टचं सर्व व्यवस्था झालं का, ही सर्व बघायचं पूर्व तयारीचं असतात। सर्व पाहणी करण्यात आलेलं आहे। सर्व ठिकाणी आमच्या सीसीटीव्ही कॅमेरा लागण्यात आलेला आहे आणि त्याच्या ऍडिशनल मध्ये आमच्याकडे 20 बाय हँडीकॅमनं पूर्ण प्रोसिजर रेकॉर्डिंग होणार आहे। सर्व पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे।